राज्यात स्वाईनचे 232 बळी, अजून 26 जणांची प्रकृती गंभीर. आजोबा, स्वाईन फ्लू म्हणजे काय हो? अजय, शाळेला उशीर होतोय, लवकर तयार हो. बाबा, यांनी तोंडाला काय बांधले? अरे त्यांनी तोंडाला ना मास्क बांधलेला आहे. या दिवसात साथीचे आजार बळावतात आणि या साथीच्या आजारांची लागण होऊ नये म्हणून त्यांनी तोंडाला मास्क बांधलेला आहे. मॅडम, तुम्हाला एक विचारू, स्वाईन फ्लू म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, स्वाईन फ्लू हा आजार विषाणूमुळे होत असतो आणि याचा संसर्ग एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होतो. या बाबतीत आपण खूप काळजी घ्यायला पाहिजे आणि सदैव याच्याबद्दल आपण दक्ष राहायला पाहिजे. या स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत ताप येणे, घसा खवखवणे, श्वास घेताना काही वेळा आपल्याला त्रास होतो. तसेच यामध्ये अतिसार होणे, उलट्या होणे अशी प्रकारची लक्षणं आपल्याला आढळतात. हा आजार टाळण्यासाठी आपण सर्वांनी रोजच्या रोज नियमित सातत्याने साबणाने आणि स्वच्छपणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेत. त्याचप्रमाणे सात्विक आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे. आहारामध्ये लिंबू, आवळा, मोसंबी, त्याचप्रमाणे पालेभाज्या यामध्ये जे सी विटॅमिन असतं अशा प्रकारच्या वस्तूंचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. विद्यार्थ्यांनो, खोकताना शिंकताना आपला हात रुमाल आपल्या तोंडावरती धरला पाहिजे. भरपूर पाणी प्यायले पाहिजे. पुरेशी झोप घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णापासून 6 फुटाच्या अंतरावरती आपण उभं राहिलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, हा स्वाईन फ्लू आजार होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ हस्तांदोलन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे आणि जाणं आवश्यकच असेल तर अशा वेळी आपण मास्कचा वापर केला पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला स्वाईन फ्लू या आजारावरचे काही उपचार आहेत त्याची तुम्हाला मी माहिती देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वाईन फ्लूवरती टॅमीफ्लू हे प्रभावी औषध आहे. त्याचप्रमाणे या आजारावरती जर का वेळीच उपचार केले तर हा आजार बरा होऊ शकतो. या आजारावरची औषधं सर्वच मेडिकल स्टोर्समध्ये उपलब्ध आहेत. या आजारावरच्या अधिक माहितीसाठी तसेच उपचाराकरता तुम्ही जवळच्या कोणत्याही रुग्णालयात जाऊन यावरती उपचार घेऊ शकता. स्वाईन फ्लू या आजारापासून जर दूर राहायचं असेल तर प्रतिकारशक्ती वाढवणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. स्वाईन फ्लूपासून दूर राहण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवा, काळजी घ्या, प्रसार टाळा आणि निरोगी राहा.